आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतीच्या क्षेत्रफळावर आधारित खते वाटप, शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ, नव्या धोरणावर प्रश्नचिन्ह। देशातील युरिया खत वितरण व्यवस्थेमध्ये केंद्र सरकारने जितकी जमीन तितके खत या तत्वावर आधारित नवीन धोरण लागू केलंय। शेतजमिनीचा पोत आणि पिकांची गरज विचारात न घेता केवळ शेतीच्या क्षेत्रफळावर आधारित खत वाटप केलं जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत। प्रत्येक पिकाला वेगवेगळी खत मात्रा लागते, याच वेळी घ्या आणि एवढंच घ्या असे बंधन घालणे म्हणजे शेतकऱ्यांच्या खरेदी स्वातंत्र्यावर गदा आहे। अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका, उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांचं वक्तव्य। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता, विविध यंत्रणांकडून तपास सुरू आहे, सत्य समोर आलंच पाहिजे, पण काही चुकीचं समोर आलं तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी, त्यात कोणतीही तडजोड सहन करणार नाही। या चौकशीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून सहकार्य मिळत आहे असं उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता। हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात 22 ते 24 एप्रिल या कालावधीमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। तेल निर्यातीसाठी पर्याय, दशकानंतर इराक सिरिया सीमामार्ग पुन्हा खुला। उभय देशांनी तेल बाजारातील किमती स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय। करार करा अन्यथा बॉम्ब टाकू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा। इराणकडून चर्चेत सहभागी होण्याबाबत संभ्रम कायम, चर्चेची दुसरी फेरी होण्यासाठी पाकिस्तानचे शर्तीचे प्रयत्न सुरूच। अमेरिकेने चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे इस्लामाबादला पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे इराणकडून मात्र परस्पर विरोधी माहिती मिळते। आमचे कोणतेही शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झालेले नाही असं इराणने स्पष्ट केलं। AI व्हिडिओवर आता संपूर्ण वेळ लेबल दिसणे बंधनकारक करणार। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने IT नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला असून त्यानुसार आता कोणत्याही AI जनरेटेड व्हिडिओवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक स्पष्ट लेबल किंवा ओळ दिसणं बंधनकारक करण्यात आलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये 52,000 शेतकऱ्यांचे डोळे पीक विम्याच्या मदतीकडे। ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये बसला होता अतिवृष्टीचा फटका, विमा मंजुरीबाबतचा अध्यादेश प्राप्त नाही। सुनेत्रा वहिनींचा रेकॉर्ड ब्रेक विजय हीच अजितदादांना खरी आदरांजली। बारामतीतील प्रचार सांगता सभेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन। अजितदादांच्या अपघाताबाबतचे सत्य बाहेर येत नाही तोवर स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। सोलापूर जिल्ह्यातील मानकोरडा नदीवरील बंधारे ठणठणीत कोरडे, टेंबूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा। पिके, फळबागांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ठगांचा विळखा, जहाजांना लुटण्यासाठी जाळे, जागतिक व्यापारासमोर संकट। इराण आणि अमेरिकेतील वाढत्या भूराजकीय तणावाचा फायदा घेत आता होर्मुझच्या सामुद्रधुनीवर गुन्हेगारी टोळ्या आणि आधुनिक लुटारूंनी आपली नजर वळवली। व्यापारी जहाजांना लुटण्यासाठी या भागात ठगांनी आपलं जाळं विणण्यास सुरुवात केलं असून यामुळे जागतिक आणि सागरी वाहतूक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील 8 गावांमध्ये 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा, 31 खासगी विहिरींचे अधिग्रहण। चिखलदरा तालुक्यामध्ये तीव्र टंचाई। मोर्शी व वरोड तालुक्यात अनुक्रमे 9 आणि 3 गावे बाधित असून विहिरींमार्फत पुरवठा केला जातोय, तर चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात प्रत्येकी 5 ते 7 गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण, तर अचलपूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये बोरवेलच्या माध्यमातून तात्पुरती सोय करण्यात आलेली आहे। संपाने सरकारी कार्यालये ओस, 5 लाख महिलांसह 17 लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग। सामान्य प्रशासन विभागाने परिपत्र काढून कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होण्याचा इशारा दिलाय। संपात सहभागी होणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि नो वर्क नो पे हा नियम देखील लागू केला जाणार आहे। पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग तर खात नाही ना, मेनू कार्डवर चीज ॲनालॉग लिहिणे बंधनकारक। पांढरे शुभ्र पनीर खरोखर दुधापासून बनवलेले आहे की वनस्पती तेलापासून? हॉटेलमध्ये ग्राहकांची होणारी दिशाभूल थांबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने आता कंबर कसली। हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅटरर्सनी आपल्या खाद्यपदार्थात जर पनीर ऐवजी चीज ॲनालॉग वापरला असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आपल्या मेनू कार्डवर करणं आता अनिवार्य करण्यात आलंय।
नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 73 कोटींचा प्रस्ताव सादर। मार्चमध्ये अवकाळीने 65,000 शेतकरी बाधित, 41,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। 152 गावांमध्ये 14,208 शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। नाशिक जिल्ह्यात 162 गावांना टँकर, धरणसाठा 44% टंचाईची तीव्रता आणखीन वाढणार। गंगापूर धरण समूहात इतर धरणांच्या तुलनेने बरी स्थिती असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत येथेही पाणीसाठा कमीच आहे। गंगापूर धरणात सध्या 54% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। हेक्टरी हवी 25,000, मात्र शेतकऱ्यांच्या हाती भोपळा, नांदेड एवढी भरपाई द्या। पीक विम्याच्या मुद्द्यावर यवतमाळकरांचा संताप। 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मदत जाहीर झाली, पण त्यात यवतमाळ जिल्ह्याच्या वाटेला एक छदाम देखील जाहीर करण्यात आलेला नाही। वास्तविक अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हेक्टरी 25,000 रुपयांची भरपाई मिळणं आवश्यक आहे, पण यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यात केवळ भोपळा देण्यात आलाय। किसान क्रेडिट कार्ड असूनही शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवणे बनलं अवघड, स्वतः कृषी मंत्र्यांची कबुली। किसान क्रेडिट कार्ड योजना असूनही शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवणं ही आजही अवघड प्रक्रिया बनली असल्याचं कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः म्हटलं आहे। तलाट्याचा सही शिक्का कशाला, 15 रुपये तर डिजिटल सातबारा। आता तलाट्याच्या सहीविना देखील डिजिटल सातबारा उतारा अधिकृत मानला जाणार। शासकीय व निमशासकीय कामकाज, बँक कर्ज प्रक्रिया, पीक कर्ज तसंच जमीन खरेदी विक्री, न्यायालयीन प्रकरणे तसेच विविध दाखल्यांसाठी हे वैध असतील। सोलापूर जिल्ह्यात कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे रखरखत्या उन्हामध्ये पिके धोक्यात। करकमचे शेतकरी आर्थिक संकटात, धरण उशाला, कोरड मात्र घशाला अशी अवस्था। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला निधी मिळेना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 177 शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाची प्रतीक्षा कायम। कपड्यांचा खर्च वाचणार, रेशनवर साडीही मिळणार। एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला रेशन दुकानांवर वितरण सुरू होणार। राज्यातील गावांना डिजिटल पंख, 88% ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा। कनेक्टिव्हिटीला गती, आता आव्हान गुजरात आणि हरियाणाची टक्केवारी गाठण्याचे। भारतनेट प्रकल्पांतर्गत ऑप्टिकल फायबरद्वारे ग्रामपंचायतींना जोडण्यावर भर देण्यात आलाय। देशातील एकूण 2,69,000 ग्रामपंचायतीपैकी सुमारे 2,18,000 ग्रामपंचायती इंटरनेटच्या दृष्टीने सर्व्हिस रेडी करण्यात आल्या आहेत। उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही, शेतकरी दुहेरी संकटात। जुन्नर तालुक्यातील चित्र, एकरी किमान 50,000 ते 60,000 रुपये खर्च, गुंतवलेल्या भांडवलाच्या 50% रक्कम हाती पडत नसल्याचं चित्र। अकोला जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ 90 गावांमधील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती। जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता, पाणी पुरवठा होणार अधिक सुरळीत। सोयाबीन बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता तपासावी, कृषी संचालक सुनील बोरकरांचा शेतकऱ्यांना सल्ला। शेतकऱ्यांनी दरवर्षी पेरणीसाठी नवीन सोयाबीन बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही। प्रमाणित बियाण्यांपासून तयार केलेले बियाणे 2 ते 3 वर्ष वापरता येतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असे दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा।